दाण्याचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ 2 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी, नाही 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी हरभऱ्याचं पीठ. आता मिक्स करावं याला. लई झालं तर खाली तो तर बोलत राहा, फक्त मी बोलते सगळं. असं मिक्स करून घ्यावं. लाईट गेला. आता लाल मिरची घालावं. तिखट आहे लाल मिरची? नाही आहे, घाल. एवढी मिरची, एवढं मीठ, जिरा लसूणचं पेस्ट, अद्रक लसूण, कोथिंबीर. आता मिक्स करा. अद्रक लसूण नाही, अद्रक लसूण फोडणीमध्ये, आदरमध्ये. आता झालं, खाऊन बघा. थोडं मीठ लागतं. तू बी खाऊन बघ जरा, मग टेस्ट कळते. भिजून घ्या. अदनाला ठेव पाणी. शेंगळ एक करून इकडे दाखव, मग सगळं तसं केल्यानंतर व्हिडिओ ऑन कर. लई दबे करणे, बारीकच करा. कुठं ठेव? असं दाखवते, असं पोळपाट घेऊन असं दाखव. असं करायचं. हां बस चल. फोडणीला भोगोन्यामध्ये तेल घाला, 2 चमचे, 2 मोठे पळी तेल घाला. चांगलं गरम झालं, त्याच्यामध्ये राई, जिरं आणि कढीपत्ता, अद्रक लसूण, हळद. चांगलं फोडणी करून घ्यायची. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. त्याच्यानंतर 2.5 लिटर पाणी घालायचं, भरपूर पाणी घालायचं. शेंगोळण्याला शिजायला पाणी लागतं भरपूर, 2.5 लिटर.
बरोबर 2.5 लिटर मोजून घातलं मी पाणी. मग ते सगळे बनवलेले शेंगोळे त्या पाण्यात घालून शिजवून घ्यायचं. जवळजवळ 15 ते 20 मिनटात तयार होऊन जातात. मग गरम गरम तुपाबरोबर खायचं. खूप टेस्टी आणि यम्मी लागते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि हे माझ्या आजीची जुनी रेसिपी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच सपोर्ट करा.